लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. साखरेचा गोडवा आता खिशाला चटका देणार आहे. सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली असून किरकोळ बाजारात साखर थेट 60 रुपये किलोवर पोहोचली आहे. त्यामुळे चहापासून मिठाईपर्यंत सर्वसामान्यांच्या बजेटवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांत किरकोळ बाजारात साखरेचा भाव 58 ते 60 रुपये किलो झालाय. तर साखरेच्या दरवाढीचा परिणाम गुळाच्या बाजारावरही झाला असून गुळ 65 ते 70 रुपये किलोवर पोहोचलाय. साखरेच्या दरवाढी मागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. यंदा पर्जन्यमानातील बदल आणि अतिवृष्टीचा परिणाम ऊस उत्पादनावर झालाय. त्यातच मोठ्या प्रमाणात ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळल्यामुळे साखरेच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय केंद्र सरकारकडून साखरेचा कोटा कमी करण्यात आल्यामुळे आणि व्यापाऱ्यांकडून खरेदी वाढल्यानं बाजारात पुरवठ्यावर परिणाम झालाय. घाऊक बाजारात क्विंटल मागे तब्बल 500 ते 600 रुपयांची वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. भाव वाढण्याचे कारण म्हणजे सणासुदीचा काळ आलाय समोर. आता गणपती आले, देवी नवरात्र आली आहे, त्याच्या पुढं लगेच दिवाळी आहे आणि मागणी खूप आहे. मार्केटला मागणी असल्यामुळं हे भाव खूप वाढलेत. आजच्या 19 वर्षापूर्वी साखर 20पासून 40वर गेली ती, तशीच आज 42वरून डायरेक्ट आज 60वर विकावं लागू राहिली. ते विकायचे कारण म्हणजे मार्केटला माल नाही, घ्यायला जावं तर भेटत नाही आहे, हेच मुख्य कारण आहे. दरम्यान साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम मिठाई, बेकरी आणि इतर खाद्यपदार्थांवर होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्यास सर्वसामान्यांना आणखी महागाईचा सामना करावा लागू शकतो. साखर महाग झाली आहे. सर्वसामान्य ग्राहकांनी काय करायचं? सगळे हातबल आहेत. रोजंदारी नाही लोकांना. जे लोक आज कमवतात ते आजच्या आज लगेच संपतं. जर असेच 50-60 रुपये किलो साखर जर झाली तर जगायचं कसं माणसाने? या सरकारने याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. एवढी साखर का महाग होती? असं चहा महाग होते, सगळं किराण्याचं धान्य, अन्नधान्य सगळं महाग होत चाललंय. चहाचा गोडवा असो किंवा सणासुदीची मिठाई, साखरेच्या वाढत्या दरामुळे आता या गोडव्याची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला मोजावी लागणार आहे. अझहर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.